आता अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळेच निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचं आणि दरवाढीचं संकट येऊ शकतं। होर्मुझच्या खाडीतनं युरोपमध्ये तेलाची निर्यात होते, त्यातच इस्रायल सोबतच्या तणावानंतर आता इराणनं होर्मुझ खाडी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान यामुळे तेलाच्या किमती वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण 96 मैल लांबीचा हा मार्ग एका ठिकाणी 21 मैल रुंद आहे। ही होर्मुझची समुद्रधुनी ओमानचे आखात, अरबी समुद्र यांना जोडते आणि इथनच जहाज पुन्हा हिंद महासागराकडे वळतात। पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधन तेलाचे सध्या असलेले $75 प्रति बॅरल हे दर थेट 120 रुपये ते 130 रुपये प्रति डॉलर होऊ शकतात आणि अर्थातच याचा मोठा फटका हा आशियाई देशांना, खास करून भारताला मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे होर्मुझची खाडी जर बंद झाली तर त्याचा मोठा फटका हा आपल्यासारख्या अनेक देशांना बसू शकतो।